रामकृष्ण हरी मंडळी, जय जय श्रीराम. आज आपण हनुमान जयंतीची कथा बघणार आहोत. टेक्स्ट करून पण देते, वाचा किंवा ऐका. श्री हनुमानजींचा जन्म चैत्र शुक्ल पक्षाच्या पौर्णिमेच्या दिवशी आई अंजनाच्या पोटातून झाला. त्यामुळे चैत्र पौर्णिमेच्या दिवशी हनुमान जयंती साजरी केली जाते. वनराज केसरी आणि अंजना यांनी भगवान शंकराची घोर तपश्चर्या केली होती. त्याच्या तपश्चर्येवर प्रसन्न होऊन भगवान शिवाने त्यांना वरदान दिले की ते अंजनाच्या पोटी जन्म घेतील. या कारणास्तव हनुमानजींना भगवान शंकराचा 11वा रुद्र अवतार म्हटलं जातं. महावीर हनुमान हे प्रभू श्रीरामाचे परम भक्त आहेत. हनुमानजीचा जन्म वानर जातीत झाला. त्यांच्या आईचे नाव अंजना अंजनी म्हणजेच आपण अंजनी पुत्र असं म्हणत असतो आणि वडील वनरराज केशरी. या कारणास्तव त्यांना अजनय आणि केसरी नंदन इत्यादी नावांनी संबोधलं जातं. दुसऱ्या मान्यतेनुसार हनुमानजींच्या जन्मात पवनदेव यांचीही एक भूमिका होती. आता ती कशी, तर एकदा अयोध्येचे राजा दशरथ आपल्या पत्नीसोबत पुत्रष्टी हवन करत होते. पुत्रप्राप्तीसाठी हा हवन केला जात होता. हवन संपल्यानंतर गुरुदेवांनी तिन्ही राण्यांमध्ये अल्प प्रमाणात खिरीचा प्रसाद वाटला. अंजनीमा तपश्चर्या करत असलेल्या ठिकाणी एका कावळ्याने खिरीचा एक भाग सोबत नेला असं सांगण्यात आलं. हे सर्व भगवान शिव आणि पवनदेवाच्या इच्छेनुसार घडत होतं. तपश्चर्या करत असलेल्या अंजनाच्या हातात खीर आल्यावर तिने ती खीर भगवान शिवाचा प्रसाद म्हणून स्वीकारली. या प्रसादामुळे हनुमानाचा जन्म झाला. हनुमानाच्या जन्माची कथा या आशीर्वादाने सोन्याचे बनलेले सुमेरूमध्ये केसरीचे राज्य होते. त्यांची अंजना नावाची एक अतिशय सुंदर बायको होती. एकदा अंजनाने स्वच्छ अंघोळ केली आणि सुंदर कपडे आणि दागिने घातले. त्यावेळी पवनदेवाने तिच्या कर्णपटलात प्रवेश करताना तिला परत येताना असे आश्वासन दिले की तुला सूर्य, अग्नी आणि सोन्यासारखा तेजस्वी, वेदांमध्ये पारंगत, विश्ववैद्य, महाबली असा पुत्र होईल. आणि तसेच घडले. कार्तिक कृष्ण चतुर्दशीच्या महानिशेला अंजनाच्या पोटी हनुमानजींचा जन्म झाला. 2 तासानंतर सूर्य उगवताच त्याला भूक लागली. आई फळे आणायला गेली. येथे हनुमानजींनी लाल रंगाच्या सूर्याला फळ मानलं. ती कथा तर आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की हनुमानजींनी सूर्याला खाल्लं गिळलं असं म्हणतात. आणि बघा, सूर्याला फळ मानलं आणि ते घेण्यासाठी आकाशात हनुमानजींनी झेप घेतली. त्या दिवशी अमावस्येमुळे राहू सूर्याला गिळंकृत करण्यासाठी आला होता. पण हनुमानजींना दुसरा राहू समजून राहूने तिथून पळ काढला. कारण तिथे हनुमानजी देखील आले होते. तेव्हा इंद्राने हनुमानजींवर वज्राने जोरदार हल्ला केला. त्यामुळे त्यांची हनुवटी वाकडी झाली. त्यामुळे त्यांना हनुमान म्हटलं गेलं. इंद्राच्या या वाईट कृत्याला शिक्षा देण्यासाठी पवनदेवतेने सर्व प्राणीमात्रांचे वायू परिसंचरण बंद केले. तेव्हा ब्रह्मदेवांसह सर्व देवांनी हनुमानाला वरदान दिलं. ब्रह्माजी उत्तम आयुचे, त्यानंतर इंद्राने वज्राने इजा न होण्याचे, सूर्याने सामर्थ्याने परिपूर्ण आणि सर्व शस्त्रांमध्ये जाणकार असण्याचे, तर वरुणाने पाश आणि पाण्यापासून निर्भय राहण्याचे, यमाने यमदंडाने अवध्येने पाशने नाश होण्याचा, तर कुबेराने शत्रुमर्दिनी गदापासून असे निर्भय राहण्याचे, तर शंकराने प्रमत्त आणि अजंक्य योद्ध्यांना जिंकण्याचे, तर विश्वकर्माने मयपासून
तयार केलेले दुर्बोध्य आणि असह्य अस्त्र शस्त्र आणि यंत्रापासून कोणतीही इजा न होण्याचे वरदान दिले. अशा विविध वेगवेगळ्या देवतांनी वेगवेगळे वरदान हे हनुमानजींना दिले. अशी ही हनुमान जयंतीची कथा आहे. आवडली तर व्हिडिओ लाईक नक्की करा.